प्रॅक्टिकलला क्लिक केल्याच्यानंतर इथं नेक्स्ट करायचं याला आणि इथं लँग्वेज सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे आपल्याला. इथं लँग्वेज सिलेक्ट करायचं, त्यानंतर इथे या साऊंडला क्लिक करायचं आणि इथं याला चालू करायचं. 6 सेकंद थांबायची इथे थोडंसं 7-8 सेकंद. याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रॅक्टिकलच्या इथं थेअरीच्या याच्यात नाही, थेअरीचं घेण्यासाठी सेक्शन वेगळं आहे. इथे याला क्लिक करायचं आहे चेकबॉक्समध्ये आणि याला इथं आय एम रेडी त्यात क्लिक करायचं. इथं आपले टोटल 35 प्रश्न आहेत ते आपल्याला सोडायचे. तर इथं आपल्या 40 मिनिटाचा टायमिंग आहे. याला स्टार्ट करायचं. तर इथं काय म्हणलं बघा, कॉलम सी मध्ये कॅन्डिडेट आय डी हा A to Z करायचा आहे आपला. म्हणजे कॅन्डिडेट आय डीला जे आपल्याला टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपल्याला शॉर्ट ऑर्डरचा उपयोग करून आपल्याला A पासून Z पर्यंत घ्यायचं आहे. म्हणजे दिसते इथं. त्यानंतर इथे कॅन्डिडेट आय डीला क्लिक करायचं आहे. कॉलम सीला क्लिक करायचं नाही, असं इथे क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट आय डी नावाला. त्यानंतर इथं या शॉर्टमध्ये क्लिक करायचं, त्याला A to Z करा म्हणजे इथे करायचं, क्लिक करायचं. दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम ही फाईल शोधा म्हणलं. त्यानंतर आपल्या सेंड टूचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंटमध्ये पाठवा म्हणलं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, माय अल्बम शोधायचं आहे. या सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं, त्यानंतर अल्बम फोल्डर ओपन करायचं. त्यानंतर इथं आपल्या माय अल्बम नावाची फाईल दिसेल, या फाईलवर क्लिक करायचं एक वेळेस, त्यानंतर राईट क्लिक करायचं आणि या सेंड टूला क्लिक करायचं. इथून आपल्याला काय करायला हे फाईल कशानं पाठवा म्हणजे डॉक्युमेंटला. इथे डॉक्युमेंट या ठिकाणी या डॉक्युमेंटला क्लिक करायचं. हे फाईल जी आपल्या डॉक्युमेंटच्या रूपामध्ये कन्वर्ट होईल. कलर फोल्डरमधून पिंक नावाची फाईल कॉपी करा आणि होममध्ये पेस्ट करा. म्हणजे आपल्याला काय करायचं, कलर फोल्डरमध्ये ओपन करायचं, त्यानंतर पिंक नावाची फाईल आहे त्याला कॉपी करायचं आणि इथून बॅक यायचं आणि ते परत आपलं कोणत्या टॅबमध्ये पेस्ट करा म्हणजे या होम टॅबमध्ये पेस्ट करायचं. समजलं? म्हणजे तिथून आपला कॉपी आणि पेस्ट करायची. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडवरून फुलाच्या इमेज डिलीट करा. फक्त आपला सर्व 3 स्लाईड आहेत, त्या तिन्ही स्लाईडवरून आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्या फुलाच्या तेवढ्या इमेज डिलीट करायचं. स्लाईड डिलीट करायचं नाही. या स्लाईडला क्लिक करायचं, या इमेजला क्लिक करायचं, डिलीट करायचं. परत त्या स्लाईडला क्लिक करायची, इमेजला सिलेक्ट करून त्याला डिलीट करायचं. फक्त स्लाईडवरच्या फुलाच्या तेवढ्या इमेज. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड नावाची फाईल जे शोधायचं आहे, त्यानंतर आपल्याला कीबोर्ड नावाच्या फाईलला कॉपी करून कलरमध्ये, त्यानंतर ऑदर नावाचा फोल्डर आहे तिथं आपल्याला पेस्ट करायचं. या हार्डवेअरला ओपन करा, कॉपी करायची आहे कीबोर्डला, बॅक या, कलरमध्ये जा, ऑदरमध्ये जा आणि इथे याला पेस्ट करायचं. कलर फोल्डरमधून येल्लो नावाची फाईल शोधायचं आहे, त्यानंतर आपल्या ऑदरमध्ये पेस्ट करा. म्हणजे कलर फोल्डरला ओपन करायचं, येल्लो नावाची फाईल कॉपी करा, बॅक या, ऑदरमध्ये जाऊन त्याला पेस्ट करायचं. सपोर्ट फोल्डरमधून ग्राफिक्स नावाची फाईल सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपल्या सपोर्टमधून होममध्ये, इंडेक्समध्ये, त्यानंतर ग्राफिक्स या नावाच्या